हे इतिहासाला कलटणी देणारी माता कालच आपला स्त्री जे महिला जागतिक दिन होतं ते सारं केलं. प्रामुख्याने यांचं नावसुद्धा येतं, कारण ज्या काळामध्ये स्त्रियांना मूल बाळ आणि चुलं ह्याच्या पलीकडे दिसायचंच नाही काय, त्या काळात माता सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी नव्हेच तर पूर्ण भारतासाठी, भारतातल्या स्त्रियांसाठी जे काम जे केलेलं आहे, जे बदल समाजामध्ये घडवून आणलेलं आहे, जी क्रांती, रक्तविरहित क्रांती, त्या क्रांतीला, त्या त्यागाला, त्या कामाला मी वंदन करतो. आणि त्यांच्यावरती दोन शब्दच बोलतो सची, जास्त वेळ घेत नाही कुणाचा मी. ज्यावेळेस स्त्रियांचे जे नवरे वारायचे म्हणजे मिस्टर वारायचे त्यावेळेस सती प्रथा होती आणि तिला पुन्हा विवाह करण्याची मान्यता नव्हती. त्यावेळेस हे दाम्पत्य जे होते, फुले दाम्पत्य, त्यांनी त्या रूढीला कुठेतरी मूठमाती देऊन एक नवीन आदर्श घालून दिला होता की जे स्त्री विधवा व्हायची, तिला लग्न करण्याची परवानगी त्यांनी त्यांच्यापासून म्हणजे तिथून सुरुवात केली आणि तिथपासून स्त्रियांना सतीजानी प्रथा बंद पडली होती. तसंच त्यांनी भरपूर असं समाजात काम केलेलं आहे. त्या लेखिका होत्या, समाजसेविका होत्या आणि पहिली शाळा काढल्या, त्याच्या मुख्याध्यापिका होत्या. असं भरीव काम हे माता सावित्रीबाई फुलेंनी केलं होतं आणि त्याचाच आदर्श घेऊन मी म्हणतो की आजच्या महिला वावरत आहेत, स्वतंत्रपणे जे बघतायत, वागतायत, ते सगळे जे श्रेय जाते ते माता सावित्रीबाईंना. त्यांच्यासारखं काम, त्यांच्यासारखा आदर्श ठेवून प्रत्येक जर स्त्रियांनी आज समाजात जर वावरलं आणि काम जर केलं आणि आपल्या पतीला जर साथ दिली तर मी म्हणतोय की ह्या कुटुंबासारखं, ह्या दाम्पत्यासारखं प्रत्येक कुटुंब आज चांगल्याच ठिकाणी जाऊन यशस्वी होईल, त्यांचा संसार चांगला होईल, समाजामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल. आणि मी म्हणतोय की आज त्यांचं स्मृती दिवस आहे आणि त्यांच्या आठवणीला थोड्याशा शब्दामध्ये मी उजाळा दिला आहे आणि मी माझी मिसेस, मी, माझी आई आणि सर्व कुटुंबानी महिलांना त्यांच्याबद्दलचे कार्य केलेले ते सांगीन, जनजागृती करीन आणि इथनं पुढं आज त्यांच्या स्मृती दिवसाचं अभिवादन करतो मी त्यांना आणि इथनं पुढं त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो. जय भीम, जय भारत.